नमस्कार प्रेक्षकांनो. तर कमळी या मालिकेमध्ये आपल्याला काही खतरनाक ट्विस्ट बघायला मिळणार आहे. फायनली कमळी आणि निंगी कामिनीच्या गुंडांपासून गौरीला वाचवणार आहेत आणि अन्नपूर्णासमोर खूप मोठं सत्य येणार आहे. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय घडणार आहे, सगळं डिटेलमध्ये बघूया. जबरदस्त व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहतो की गौरी आता आवरून मंदिरात आलेली असते. ती विचार करते की राजनने तर लाल कपडा टाकलाय, याचा अर्थ तो नक्की मंदिरात येणार. त्यामुळे तिला आतुरता लागलेली असते. कधी एकदा राजनला सगळं सत्य सांगेन असं तिला झालेलं असतं. इकडे आपण पाहतो तर काय, ऋषी आणि अनामिका गाडीतून घरी येत असतात. अनामिका ऋषीला खूपच लाडीगोडी लावत असते आणि म्हणत असते, ऋषी अरे सांग ना, मी तुला कशी वाटले? तुझी इच्छा आहे ना माझ्यासोबत लग्न करण्याची? पण ऋषीच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू असतात. तो तिला स्पष्टपणे पण विषय टाळण्याच्या सुरात म्हणतो, हे बघ अनामिका, सध्या तरी माझ्या डोक्यात लग्नाचा कोणताही विचार सुरू नाहीये. आधी मला माझ्या करिअरवरती आणि फॅमिलीवरती फोकस करायचा आहे. ऋषी गाडीचा वेग वाढवतो. पण हे सगळं ऐकून अनामिकाचा चेहरा मात्र चांगलाच पडतो. ती मनात ठरवते की कोणत्याही परिस्थितीमध्ये ऋषीला मिळवणारच. इकडे आपण पाहतो तर काय, कमळी ऋषीच्या घरी आलेली असते ट्युशनसाठी. ती ऋषीची वाट बघत असते आणि कमळीला पाहताच नंतर मोठ्याने बोलायला सुरुवात करते. वा, काय मुलगी आहे अनामिका, म्हणजे अगदी एखाद्या राजकन्येसारखी. काय आवाज आहे तिचा. तिला बघितलं की लगेच कळतं की क्लास काय असतो ते. कोणाच्याही घरात अशी तोंड उचलून घुसत नाही ती. आमच्या घराण्याला आमच्या स्टेटसला शोभून दिसेल अशी सून मिळाली आहे मला. नयनताराचे हे शब्द थेट कमळीच्या जिवारी लागावेत म्हणूनच ती हे सगळं बोलत असते. तिला वाटतं की कमळी आता चिडेल किंवा रडून आत निघून जाईल. पण त्याउलट कमळी अत्यंत शांतपणे चेहऱ्यावर एक गोड हास्य ठेवते आणि बोलते, हो ना मॅडम, अनामिका ताई खरंच खूप छान आणि हुशार आहेत. त्यांचा काय आवाज आहे आणि ऋषी सरांना त्यांच्यासारखी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही. तुम्ही काळजीच करू नका, बघा त्यांचा जोडांना एक नंबर दिसेल, असं म्हणत कमळी आतमध्ये निघून जाते. कमळीची ही प्रतिक्रिया बघून नयनतारा मात्र गोंधळते. ती स्वतःशीच विचार करू लागते, ही एवढी शांत कशी? हिने तर पलटवार केलाच नाही. आपण हिला चुकीचं तर समजत नाही ना? खरंच हिला ऋषी आवडत तर नसेल का? काही आतल्या गाठीची आहे? असे बरेच विचार तिच्या मनामध्ये येत असतात. इकडे आपण पाहतो तर काय, राजनची अवस्था अत्यंत वाईट झालेली असते. तो एका कोपऱ्यात जमिनीवरती कोसळलेला असतो. आजी आता त्याच्या जवळ जाते, त्याला उठवते आणि त्याला आपल्या शेजारी बसवते आणि बोलते, राजन अरे हे काय चाललंय हे? अचानक दारू का प्यायला लागलायस तू? आजी रडकुंडीला येऊन विचारू लागते. पण राजन पूर्णपणे शुद्धीत नसतो. त्याचे डोळे लालबुंद झालेले असतात आणि तो शून्यात नजर लावून फक्त एकच जप करत असतो, गौरी राम मंदिर, गौरी राम मंदिर. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आजीला एकदम क्लिक होतं की राजन दारू प्यायला लागलाय त्याच्या आधी तो राम मंदिरला गेला होता, म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी घडलंय. कारण तिथूनच परत आल्यानंतर तो असा वेड्यासारखा वागू लागलाय, विचित्र वागू लागलाय. आजींच्या डोक्यात मात्र विचारांचे चक्र सुरू होतात. त्यांना काय करावं काहीच कळत नसतं. त्या सरळ थेट कमळीला हाक मारतात आणि बोलतात, कमळी, निंगी, आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चला, आपण राम मंदिरात जातोय. मला 100% खात्री आहे की तिथेच काहीतरी घडलंय. राजनच्या अवस्थेचं कारण राम मंदिरातच आहे आणि मला असं वाटतंय कमळी तुझी आई त्याला तिथेच भेटली होती. गौरी आणि त्याची भेट तिथेच झाली असावी असं मला वाटतंय. त्यांच्यात असं काहीतरी संभाषण झालंय ना, त्यामुळे आपला राजन पूर्णपणे डिस्टर्ब झालाय. काय घडलंय हे आपल्याला तिथे गेल्यावरच कळेल. निंगी, कमळी, चला माझ्यासोबत. आणि आई हा शब्द ऐकल्यावर खरं तर कमळीच्या अंगावरती काटा चाललेला असतो. पण ती आजींना नाही तरी म्हणणार कशी, त्यामुळे गपचूप तिला जावंच लागतं. इकडे आपण पाहतो तर काय, गौरी अजून त्या राम मंदिराच्या परिसरातच असते. तिच्या नजरा इकडे तिकडे राजनला शोधत असतात. ती मनातल्या मनात म्हणत असते, यांनी तर लाल कपडा टाकून मला हिरवा कंदील दाखवला होता, मग ते अजून आले का नसतील? त्यांना खरंच मला भेटायचं आहे का त्यांना भेटायचं नसेल? नक्की काय घडलं असेल? ह्या सगळ्याबद्दल त्या कामिनीला तर समजलं नसेल ना? असे नको नको ते विचार तिच्या मनामध्ये येत असतात. कामिनी मात्र तिथेच त्या गुंडांबरोबर उभी असते. ती म्हणत असते, बघा ती बाई समोरच उभी आहे, तिचा काटा काढायचा आणि आज तिला पकडून तिला जीवे मारून टाकायचं. चला आम्ही घरी जातो आणि जे काय अपडेट असतील ते मला फोनवरती देत राहा. चला आम्ही घरी चाललो, असं बोलून त्या दोघी तिकडून निघून जातात. आणि तेवढंच त्या गुंडांना गौरी दिसते. ते लगेच कामिनीला फोन करतात आणि बोलतात, मॅडम काम फत्ते झालंय, ती बाई आमच्या समोरच आहे, आत्ताच जातो आणि तिला पकडतो. तेव्हा कामिनी चिडते आणि बोलते, अजून तुम्ही पकडलं नाही? मला वाटलं आत्तापर्यंत काम झालं असेल, बघत काय बसलाय? जा पटकन तिला पकडा. आणि एक लक्षात ठेवा, जर त्या बाईला पकडलं नाही ना तर तुम्हाला एक दमडी मिळणार नाही. आणि हां, फोन सुरू ठेवा, तिच्या ओरडण्याचा आवाज मला आला पाहिजे, कळालं? तेव्हा गुंड बोलतात, मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका, ह्यावेळेस ती बाई काय सुटणार नाही. यावेळेस ती बाई आमच्या तावडीत सापडणार म्हणजे सापडणार. पण एकंदरीत या सगळ्या हालचालीवरून गौरीच्या सगळं लक्षात आलेलं असतं. तिला कळून चुकलेलं असतं की काही गुंड तिच्या पाळतीवरती आहेत. तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटतात. ती हळूच तिथून सटकण्याचा प्रयत्न करू लागते, पण गुंडांना ते समजतं.
ते तिच्या मागून धावू लागतात. गौरी मंदिराच्या पायऱ्यांवरून गर्दीतून जीव मुठीत घेऊन इकडे तिकडे पळत असते. पण फायनली ते गुंड तिला धरतात. तो गुंड गौरीला म्हणत असतो, कुठं पळते असेडे, आज तुझा खेळ खल्लास. एक गुंड तर तिच्या अंगावरती धावूनच जातो. गौरी मोठमोठ्याने किंचाळू लागते, वाचवा, मला कुणीतरी वाचवा, या गुंडांपासून मला कुणीतरी सोडवा. नेमक्या त्याच वेळेला तिथे आजी, कमळे आणि निंगे आलेले असतात. कमळी म्हणत असते, आजी तुम्ही एक काम करा, तुम्ही आतमध्ये मंदिरात जा, देवाचे दर्शन घ्या, तोपर्यंत मी इकडे तिकडे शोधतो. गौरी काकू कुठे भेटतात का हे बघतो, काय क्ल्यू मिळतोय का हे बघतो आणि तुम्हासनी कळवतो. तेव्हा आजी बोलते, नाही, मी आता आतमध्ये जाऊन वेळ वाया घालवणार नाही, मी पण तुमच्यासोबत गौरीला शोधणार. कारण सध्याच्या घडीला गौरीचं मिळणं फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे. जर गौरी सांगत नाही की राजनला नक्की काय झालंय, तर माझा मुलगा या सगळ्यातून बाहेर येऊ शकत नाही. जर मला माझ्या मुलाला वाचवायचं असेल तर गौरीचं मिळणं फार म्हणजे फार महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे तिघेही गौरीला शोधू लागतात. आणि तेवढ्यातच कमळीला गौरीच्या किंचाळण्याचा आवाज कानावरती पडतो. कोणी एका स्त्रीला मदतीची गरज आहे हे जेव्हा कमळीला कळतं, तेव्हा ती बोलते, आजी ते बघा ती बाई, त्या बाईला गुंड मारतायत, मला असं वाटतंय मला जाऊन तिला वाचवायलाच हवं, मी आलोच, तुम्ही इथंच थांबा. आजी म्हणत असते, कमळी अगं एकटी कुठे चालली आहेस, ते गुंड बघतेस ना किती खतरनाक आहेत, नाही त्यांच्याजवळ जाऊ नकोस, ते तुला काहीतरी करतील, त्यापेक्षा आपण पोलिसांना फोन करू ना. तेव्हा कमळी बोलते, नाही पोलिसांना यायला खूप वेळ लागेल, तर त्या बाईला मारून टाकतील ते गुंड, नाही मला वाचवायलाच हवं. आजी म्हणत असते, अगं निंगी तू तरी तुझ्या मैत्रीला समजाव, ती काय माझं ऐकत नाही, किमान तुझं तरी ऐकेल. निंगी म्हणत असते, कमळे अगं आजींचं ऐक, ते गुंड लई खतरनाक दिसतात, ते तुला काहीतरी करतील, कमळे मी काही तुला सोडणार नाही बघ. कमळी बोलते, निंगी आजी तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, आणि तसं पण मी कोल्हापूरची मुलगी आहे आणि एखाद्या बाईला माझी गरज असताना मी तिची मदत केली नाही, हे जेव्हा माझ्या महाराजांना कळेल तर त्यांना ते अजिबात आवडणार नाही, मला तिला वाचवायलाच हवं. आणि तेवढ्यातच कमळीला तिथे पडलेला एक नारळ दिसतो. ती लगेच तो नारळ उचलते आणि थेट त्या गुंडाच्या दिशेने धाव घेते. आणि तो नारळ एका गुंडाच्या डोक्यात चोख फेकून मारते. गुंड खाली कोसळतो. दुसरा गुंड कमळीवरती हात उगारणार तितक्यातच कमळी त्याचा हात पिरगाळते आणि लाथ मारून त्याला खाली पाडते. निंगी ही कमळीच्या मदतीला धावून जाते आणि दोघी मिळून त्या गुंडांची अशी काही धुलाई करतात की बासच, ते गुंड जीव वाचून तिथून पळून जातात. कारण तिथे मंदिरात असणारी लोकंसुद्धा कमळे आणि निंगीची साथ देत असतात. त्यामुळे त्या गुंडांकडे कोणता पर्यायच उरत नाही, त्यांना धूम ठोकून तिकडून पळूनच जावं लागतं. ते गुंड आता तिकडून पळून गेलेले असतात. कमळे त्या घाबरल्या स्त्रीच्या जवळ जाते आणि तिला बोलते, तुम्ही ठीक तर आहात ना. गौरी आता हळूच मान वर करते आणि तो चेहरा पाहून आजीच्या तोंडातून एकच शब्द फुटतो, गौरी तू इथे. आजींना खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं पाहून तर कमळे आणि निंगीला काही समजत नसतं. कमळे आता विचार करत असते, हे सगळं काय आहे, आजी माझ्या आईला गौरी अशी का हाक मारतायत. निंगीला काय राहत नाही, ती जोरातच हाक मारते, सरू काकू तू इथं काय करायलीस. पण कमळे मात्र तिला हळूच इशारा करते आणि तिला शांत बसायला सांगते. तोंडातून एक शब्दसुद्धा काढायचं नाही असं ती निंगीला खुणवते. आणि मग काय, निंगीसुद्धा कमळीचं लगेच ऐकते. पण आजींना बघितल्यानंतर गौरीचं रडूच कोसळतं. ती थेट आजींच्या पायात पडते. आजी आता तिच्याकडे एकटक बघू लागते आणि बोलते, गौरी अगं हे सगळं काय चाललंय, तू आमच्यापासून राजनपासून हा लपाछपीचा खेळ का खेळतेस, इतके दिवस तू आमच्यापासून का लपून राहिलीस गौरी, सांग. आजींचा आवाज हे सगळं म्हणत असताना खूप म्हणजे खूप कापत असतो. गौरी मात्र हुंदके देऊन देऊन सत्य सांगायला सुरुवात करते आणि बोलते, आई खरं तर हे सगळं कारस्थान आहे ते कामिनीचं आहे. आज जे गुंड मला मारायला आले होते ना, ते कामिनीनेच पाठवले होते. कामिनी माझ्या आणि माझ्या कमळीच्या जीवावरती उठली होती. माझ्या कमळीला वाचवण्यासाठीच मला खोटं सांगावं लागलं की माझं दुसरं लग्न झालंय. आणि इतकंच नव्हे तर मी त्यांना हे सुद्धा खोटं सांगितलं की त्यांची मुलगी या जगात नाहीये. पण माझ्या त्या एका खोट्यामुळे आज यांची अशी अवस्था झाली आहे. आई मला माफ करा, तुमच्या मुलाची अशी अवस्था केल्यासाठी मला खरंच माफ करा. आणि एकटाच कमळीच्या पायाखालची जमीनच सरकते. आपल्याला जन्म देणारी आई, ती आपली आई दुसरी तिसरी कोणी नसून गौरीच आहे. हे जेव्हा सत्य तिला कळतं तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे इतके दिवस आपण जे काही नाटक करत होतो ते नाटक नव्हतं, ती खरी गोष्ट होती. हे जेव्हा तिला कळतं तेव्हा ती पूर्णपणे सुन्न झालेली असते. कमळीला उभं राहायला बळसुद्धा उरत नाही. ती आई आई अशी हाक मारत ढसाढसा रडू लागते. निंगीलाही पुरताच धक्का बसलेला असतो. तिलासुद्धा हा धक्का सहन होत नाही. आजी राजन ही तिच्या रक्ताची नाती आहेत हे आता तिला कळून चुकलेलं असतं. पण गौरी आणि कमळीला रडताना बघून आजींच्या डोळ्यातील अश्रूंनी जाग आता प्रचंड संतापाने घेतलेली असते. त्या गौरीला उठवतात आणि अत्यंत ठामपणे म्हणतात, बस गौरी, आता एकही अश्रू गाळायचं नाही. इतके दिवस तू आमच्यापासून दूर राहिलीस, आता नाही, तू आता या क्षणापासून आमच्यासोबत मानाने आपल्या घरी येणार आहेस. इतके दिवस तू जे काही सहन केलंस ना, ते आता तुला सहन करण्याची अजिबात गरज नाहीये. आजी रागाने लालबुंद होऊन पुढे म्हणतात, आणि ती कामिनी माझ्या मुलाचं आणि सुनेचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या त्या कामिनीला आता मी अशी शिक्षा देईन ना
की पुढच्या 7 जन्मात ती असल्या नीच खेळ खेळायला धजवणार नाही. चला माझ्यासोबत असं म्हणतच ती सगळ्यांना घरी घेऊन जाते. तेव्हा आता घरी गेल्यावर या कामिनीचे जे काय हाल होतील ते बघण्यासारखे आहेत. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. टिल देन बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.